KNB फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। तर आज आहे भाऊबीज आणि मस्तपैकी मी छान अशी रेडी झालेली आहे बघा। मस्त साडी वगैरे घातली आहे आणि सिंपल असं रेडी झाली आहे, जास्त काही मेकअप वगैरे काही केला नाहीये। आणि आमचा विरू सुद्धा बघा छान असं रेडी झालाय, हाय ना विरू? विरूकडे बघा आमच्या एवढा फुल घेतलाय आणि त्याचं चालू आहे हाताला चिटकलं म्हणून फू करतोय। तर आमचा केविन मामा येणार आहे आणि विरू खूप एक्साइटेड आहे केविन मामा येणार आहे म्हणून। बघा मस्तपैकी रेडी झालाय वगैरे पटकन, आणि त्यांनी घर सुद्धा मला छान असं व्यवस्थित आवरण्यासाठी सुद्धा भरपूर सारी मदत केली। आज अजिबात त्यांनी घर घाण केलं नाहीये, माझा गुड बॉय झाला बेबी, है ना? नंतर आम्ही आईकडे सुद्धा जाणार आहोत। तर बघा सोप्यावरती हे जे छान कव्हर आहेत ना, हे छान असे मी हे जे कव्हर आहेत ते मिशोवरून ऑर्डर केले होते आणि थोडेसे ह्यावेळेस ना म्हटलं चला कलरफुल घेऊया, कारण की आधी जे होते ते माझे वरती जे मी व्हाईटवाले यूज केले ते वाले होते, एकदम लाईट कलर शेडमध्ये होते ते, क्रीम कलरमध्ये। तर म्हटलं चला थोडं कलरफुल असलं तर छान वाटतं आणि दिवाळीला सुद्धा खूप छान वाटतं। आणि हे विरूचे लहानपणीचे फोटो, माझ्याकडे हा फोटो फ्रेम बऱ्याच दिवसांपासून होता पण त्याच्यामध्ये मी काही फोटो टाकले नव्हते, तर मला त्याच्यामध्ये ना विरूचे लहानपणीचे छान असे फोटोज टाकायचे होते। तर सगळे जे आहेत ना मी छान असे ग्लॉसी प्रिंटवरती मस्तपैकी प्रिंट करून छान असे हे प्रिंट केले होते स्वतःच आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये सगळे त्यानुसार ऍडजस्ट केले आहेत। इतकं सुंदर दिसत होता हा फोटो फ्रेम, म्हटलं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करावा। आणि विरूचे प्रत्येक मंथचे आहेत ते फोटो मी छान असे शेअर केलेले आहेत। आणि हा बेडशीट सुद्धा ह्याचं प्रिंट बघू शकता, एकदम असं 3D प्रिंट सारखं वाटत आहे, इतकं छान बेडशीट आहे। आणि ह्याच्यामुळे ना एक छान असं सुंदरच बेडरूमला छान असं लुक आलेला आहे आणि इतकं छान दिसत आहे, तर मला खूपच आवडला। स्पेशली जर तुम्हाला ह्या बेडशीटची लिंक हवी असेल तर ती सुद्धा मी नक्कीच देते, खरंच खूप छान आहे आणि क्वालिटी वगैरे सुद्धा बेडशीटची खूप छान आहे। 2 पिलो कव्हर आणि बेडशीट असं आहे। बेडशीट जे आहे ते किंग साईज आहे, खूप मोठं बेडशीट आहे, मी ते पूर्ण मोठं होतं तर गादीच्या खाली घालून ठेवलेलं होतं। आणि छान असं बघा मी मस्तपैकी जेवण वगैरे रेडी केलं आणि विरूचा केविन मामा येणार होता म्हणून असं पद्धतीने ताट वगैरे छान असं मी रेडी करून ठेवलं होतं, मस्तपैकी पेढे वगैरे आणले होते। तर अशा पद्धतीने जी आहे ना छान अशी ओवाळणीचे ताट माझे छान असे रेडी झाले होते, मस्तपैकी मी सुद्धा छान असे रेडी झाले होते। आणि चला आता विरूचा मामा आलेला आहे तर म्हटलं चला लगेच आपण भाऊबीज जे आहे ते करून घेऊयात। पूर्ण खाऊन घे। तुला करायचं का पिल्लू असं? थँक्यू। हा दे तू दे। हा बोल हॅपी दिवाळी बोल। आईला पेढा दे, आईला पेढा दे, दे हॅपी दिवाळी बोल। ए तुला घ्या आता, मी भरवते ये। कोण आलं रे विरू घरी? कोण? इकडे 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 इकडे, तू इथं दिसतोस व्हिडिओ मध्ये, इकडे इकडे। तर केविन मामा सुद्धा छान असं येऊन गेला आणि मस्तपैकी बघा छान अशी मी साडी घातली होती। हा कलर खूपच छान वाटला मला आणि मस्तपैकी लाईट कलर शेडमध्ये आहे, हा कलर नव्हता म्हणून छान असं ब्लाऊज शिवून घेतला आणि ब्लाऊज इतका छान शिवलाय, सिंपल गळा ठेवला पण त्याला जे लटकन असे छान असे केलेत ना खरंच खूप सुंदर वाटत होते, त्याच्यामुळे ब्लाऊजला जो आहे ना खूप छान असा लुक आला होता। आणि बघा मस्त इतकी छान साडी वाटत होती, तर सिंपल आणि सोबर असं छान असा हा ब्लाऊज शिवला होता आणि खरंच मला खूपच स्पेशली आवडला। तर अशा पद्धतीने माझं जे आहे तो छान असा आजचा जो गेटअप होता आणि विरू इतका म्हणजे हे परेशान करत होता। आणि मस्तपैकी बघा दारामध्ये रांगोळी काढली होती मी, तर रांगोळी जी आहे ती मी विरूने मोडू नये म्हणून ना दरवाजा वगैरे बंद करून घेतला होता, अजिबात ओपन केला नाही। दाखव मला काय आणलं? चिवडा, करंजी, लाडू, चकली दीदीकडे नेतोय। ओके वाव, केविन मामाने काय आणलं रे?
गिफ्ट आणलंय. ओपन कर, दाखव मला. येत नाही. ओके मी करते. हा दाखव, मला दाखव. ओ वाव, खूप छान आहे. बघू किती सुंदर आहे आमचं ताट, विरूचं आणि माझं. बघू कसं वाटतंय, दाखव मला. कसं पूजा करतेत, तसं करतेत. किती सुंदर. अरे मागून पण आहे. हा अरे खूप छान आहे. असं असं सरळ करून दाखव. बघ किती छान छान वाट्या, ताट मस्त आहे. मला आवडलं. हो का. त्यानंतर केविन मामा येऊन निघाला आणि त्यानंतर मी आणि विरू जे आहे ना, आम्ही आईकडे जाण्यासाठी निघालो. तर विरूला आधी गिफ्ट खोलायचं होतं आणि त्यांनी ते ओपन करून बघितलं. त्यानंतर घरी गेले होते, ते मामा वगैरे सगळे आले होते. मग सगळ्यांना जे आहे ना ते छान असं मी जेवण वाढलं आणि बघा सगळे जेवायला बसले होते. म्हटलं सगळ्यांनी जेवण घ्या. आणि त्यानंतर सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मस्तपैकी भाऊबीज जे आहे करायची होती म्हणून मस्त इथे सुद्धा मी छान असं ताट वगैरे सुंदर सजावट केली. विरूचा मामा वगैरे सगळेजण आले होते. आणि बघा आईने म्हटलं, आईपासून जी आहे ती सुरुवात झाली. तर आई जी आहे म्हटली चला मी स्टार्टिंग करते. आणि मस्तपैकी बघा महेश आला होता, तर त्याला सुद्धा आई भाऊबीज करते. तर त्यांचं सुद्धा छान असं भाऊबीज झालं. म्हटलं सगळ्यांचा व्हिडिओ जो आहे तो छान असा मी शूट करते. आणि अशा पद्धतीने जे आहे ते इतका सुंदर दिवस गेला, खूपच छान वाटलं एकदम. आणि मस्तपैकी आईने सुद्धा महेशला छान असं गिफ्ट आणलं होतं. त्याने सुद्धा खूप छान अशी साडी आणली होती आईला. आणि बघा मामाने सुद्धा मस्तपैकी भाऊबीज करून घेतली. आणि अशा पद्धतीने जे आहे सगळ्यांचा एकेकांचा नंबर लागत होता. आणि विरूचं झालं होतं की माझा कधी नंबर लागतोय आणि कधी नाही. नंतर जेव्हा त्याचा नंबर आला ना, तो अजिबात बसायला रेडी नव्हता. तर आम्ही त्याला म्हटलं की तू जर तिथे बसलास ना तुला छान असं गिफ्ट भेटणार आहे. म्हणून तो बघा मस्तपैकी आयटी मध्ये बसला होता. त्याचं म्हणणं होतं की चला आता मला गिफ्ट भेटणार आहे. म्हटलं आम्ही बसायला दिवसभर पण आम्ही बसायला रेडी असो, असं त्याचं असतं. तर पाय हलवत बसला होता आणि बघा किती मस्ती करतोय, अजिबात शांत बसत नाही. आणि त्याला म्हटलं की आईला ही जी आहे ती छान अशी साडी घेतली होती मी, तर ती साडी देऊया. तर त्याला म्हटलं की हे गिफ्ट घे आणि तू आईला दे. तर बघा कसं मांडीवरती घेऊन बसलाय. तर आईला स्पेशली छान अशी दिवाळीसाठी मी साडी आणली होती. तर म्हटलं चला असं तर कधी घेणं होत नाही, तर म्हटलं त्यानिमित्ताने दिवाळीला तर घेऊया. आणि ती अजिबात कधी काही जे आहे ना मला घेऊ देत नाही, म्हणते नको काही गरज नाहीये कशाला घ्यायचं वगैरे. पण ह्यावेळेस मी तिला न सांगता घेतली होती. म्हटलं चला तिला सांगून घेतली तर ती काही घेऊ देणार नाही, म्हणून न सांगताच मी तिच्यासाठी सुद्धा छान अशी साडी घेतली होती. आणि बघा अशा पद्धतीने भाऊबीज झाली. आणि त्यानंतर होता माझा नंबर. तर यश मामा बसला मस्ती करतोय विरू सोबत. अर्ध कसे आले ग किरण, फुले ना. इकडे बघ येस. वरच्यावर का केलं आता, पण काय माहिती. श्वास जा. खा की, एवढाच कशाला ठेवतो, खाऊन घे. करदुडा तुझ्यासाठी आणला होता.
मम्मी माऊला पण आणलं होतं. मला हे काढली मला दिसायलाय. ओके बरं बरं खोल बर का. मला देतो ना चॉकलेट. बरं ठीक आहे. तर मस्तपैकी बघा मी नंतर छान असा साडी काढून मस्त ड्रेस घातला आहे आणि अशा पद्धतीने छान अशी आमची भाऊबीज जी आहे ती छान अशी मस्तपैकी झालेली आहे. तर आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. भेटूया अशाच छान छान अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.